नमस्कार मंडळी. तर आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे बजाज ॲव्हेंजर स्ट्रीट 220 आहे. तर आज आपण याची सर्व्हिसिंग करायला आलो आहोत. पण सर्व्हिसिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आज आपण बाईकची चेन चेंज करणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही, हा जो पार्ट आहे तो फ्रंटला असतो, चैनीच्या फ्रंटला तो पॅक असतो, त्याच्यामुळे तो सहजा निघत नाही. आणि मी हे फर्स्ट टाइमच बघतोय की एवढी सगळी धूळ आणि असं मळ सगळं साचलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण सर्व्हिसिंगला देतो तेव्हा आपण स्वतः तर बघत नाही. आता चेन चेंज करायची आहे म्हणून मी इथे उभं राहून ते करून घेतोय. पण हे सुद्धा क्लीन होणार आहे, ते पुढे ते करणारच आहेत, मला बोलले तसं ते. आता आपण जी बाईकमध्ये चेन टाकतोय ना, ती बजाज ॲव्हेंजरची ओरिजिनल चेन टाकतोय. लास्ट टाइम 2-3 वर्षापूर्वी मी एक चेन चेंज केलेली, पण त्याचं लाईफ एवढं काही चाललं नाही. ॲक्च्युली मला बजाजचीच टाकायची होती, पण जो दुकानदार होता तो बोलला की ही चांगली आहे, ही टाक म्हणून, यामाहाला वगैरे यूज होते. सो मी टाकलेली, बट मला नाही त्याचा एवढा परफॉर्मन्स आवडला. त्यामुळे आत्ता आपण बजाज ॲव्हेंजरची ओरिजिनल चेन टाकतो आहोत. आणि या बॉक्समध्ये आपल्याला रियर सॉकेट, फ्रंट सॉकेट आणि चेन या 3 पार्ट्स मिळतात. आणि हे पूर्ण पॅकेट आपल्याला 2200ला मिळालं. ज्या दुसऱ्या चेन असतात त्याच्यामध्ये सुद्धा जास्त काही फरक नाही आहे, म्हणजे 200-300चाच फरक असतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रिफर करा की ओरिजिनलच टाकून घ्यायला, त्याचा परफॉर्मन्स बेस्ट असतो. आणि ही जी ओरिजिनल आहे ना, या चैनीला पूर्ण ग्रीस केलेलं आहे, म्हणजे पूर्ण ती चेन ग्रीसमधूनच आलेली आहे. मी दाखवतो तुम्हाला पुढे. आवडली मला ती. आणि हा व्हिडिओ आपण 2024मध्ये करतोय. तर इथे आपलं रियर सॉकेट टाकून झालेलं आहे, म्हणजे फिटिंग झालेली आहे रियर सॉकेटची. हे बघा, इकडे आता हा फ्रंट पार्ट जो इकडे पॅक होता ना, कवर, ते साफ केलं जात आहे. ॲक्च्युली इथे एवढी ती माती, चिखल वगैरे सगळा तो अडकलेला ना, बापरे, मला बघूनच एकदम शॉक झालं की एवढी घाणेरडी असं आतमध्ये राहू शकते. आणि त्यामुळे सुद्धा ही चेन वगैरे लवकर खराब होते. म्हणजे आपण चेन क्लीन करतो घरच्या घरी वगैरे, मी मोस्ट ऑफ घरच्या घरी करतो क्लिनिंग आणि लुबिंग. त्यावेळी मला आता कळलं की हा पार्ट्स काढून आपल्याला क्लीन करायचा आहे आपण. आणि आता हा पार्ट्स पेट्रोलनी साफ केला जातोय. इथे जी वायरिंग दिसते ना तुम्हाला सॅडल स्टेला बांधलेली, ती ॲक्च्युली इंडिकेटरची आहे. याचं ओरिजिनल इंडिकेटर जेव्हापासून तुटलं आहे ना, तेव्हापासून मला ते, म्हणजे किती मी इंडिकेटर लावले ना तरी ते तुटतात, हलकेच राहतात ते. म्हणजे एवढा बॅलन्स घेत नाही जेवढा ओरिजिनल घेतो तेवढा. पण ओरिजिनलपेक्षा मी आता जे घेतो ना ब्लॅक वन, ते मला खूप आवडतात. त्याच्यामुळे मी तेच ऑनलाईन ऑर्डर करत असतो. आणि ते सुद्धा आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला बोललेलो ना, या चैनीला पूर्ण ग्रीसिंग आहे. फुल चैन ही ग्रीसमधून आलेली आहे. त्यामुळे ह्याचं लाईफ नक्कीच चांगलं असेल. आणि हा पेटी पॅक होतं हे बजाजच्या बॉक्समध्ये. सो पुढे कळेलच आपल्याला ह्याचा परफॉर्मन्स, बट मला वाटतंय की खूप चांगली टिकेल ही चैन, चांगला परफॉर्म करेल. बेस्ट झालं. थोडे पैसे एक्स्ट्रा गेले ना तरी चालतं, पण गोष्टी ओरिजिनल मिळाल्या ना की समाधान मिळतं. आणि सगळ्यांना माहिती आहे की बाईकच्या बाबतीत आपण कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि हे चेनचं लॉक आहे, हे ह्याच्यासोबत येत नाही, हे आपल्याला एक्स्ट्रा विकत घ्यावं लागतं. ह्याची कॉस्ट काही जास्त नाही आहे, 20-30 असावी कदाचित. तर इथे आपली चेन फिटिंग करून झालेली आहे. म्हणजे मगाशी लूज होती, ती फिट केली, सेटिंग केली त्याची, आणि फिटिंगही केली. तर आता टाईट झाली आहे, बघू शकता. आणि ही बजाजची ओरिजिनल चेन आहे. हा आहे फायनल लुक. आता इथे थोडंसं ग्रीसिंग वगैरे लावलं जाईल त्या पार्ट्सना, चेनला नाही. चेनला ऑलरेडी दिसतंय. मस्त झाली. आता ते फायनल चेकिंग चालू आहे.
इथे जे तुम्हाला आता काम दिसतंय ना, त्याचं असं झालंय की माझं मीटर आहे ना, ते चालत नाहीये. तर ते मी इथे चेंज करून घेतोय आणि त्याची कॉस्ट आहे ₹700. सो म्हणजे कळत नाहीये की आतमधला तो बॉल गेलाय की हे मीटर गेलंय, हे कळत नाहीये. पण मी आता हे मीटर आतलं चेंज करूनच घेतोय, नवीनच टाकून घेतोय. बघूया, ते ऍक्च्युली टाकल्याशिवाय कळणारही नाही की नक्की कसला प्रॉब्लेम आहे. इथे आपलं न्यू फ्युएल मीटर फिक्स केलंय. म्हणजे दोन प्रकारचे मीटर असतात ना ह्याला, एक तर स्पीडोमीटर आणि हे फ्युएल मीटर. सो व्हायचं असं की मी पेट्रोल भरायचो आणि नेहमी ह्याचा काटा फुलच दाखवायचा. सो किती संपतंय आणि किती बाकी आहे हे ऍक्च्युअल मध्ये कळायचं नाही. आणि बऱ्याच मेकॅनिकला विचारलं मी, तर त्यांचा आन्सर असायचं की आतला तो पंप गेला असेल किंवा मीटर गेलं असेल, बट कन्फर्म कोणच सांगत नव्हतं. सो फायनली आपण मीटरच चेंज करून घेतलं. आय होप हे वर्क करेल आणि आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल याच्यामध्येच. सो फायनली आपल्या इकडे मीटर लावून झालेलं आहे, फिक्स झालेलं आहे आणि हे व्यवस्थित काम करतंय. चेक केलंय आम्ही. सो प्रॉब्लेम सॉल्व्ह. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.